शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट दिसतोय हा आहे VSI 8005चा आणि या ठिकाणी जे आहे ते कानीचा प्रादुर्भाव. आता हा खोडवा आहे. आपल्याला यापूर्वी सुद्धा माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी कानीमुळे जे आहे ते ऊसाचं नुकसान होत आहे असे शेतकऱ्यांचे जे आहे ते निरीक्षण आहेत. आणि कानी तशी जर ठेवली तर ती वाढत जाते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान होतं. तर हा जर तुम्ही प्लॉट बघितला तर उत्कृष्ट असा प्लॉट बसला आहे. कानीचे बेट जी काही आहेत तर ह्या शेतकरी महोदयांनी काढून घेतले होते. ते कशा पद्धतीने काढले होते आणि त्यांचे काय निरीक्षण आहेत त्याच्यावर माहिती घेऊ. तुमचं पूर्ण नाव सांगा. आता तुम्ही ह्या ऊसामध्ये तुमचा हा खोडवा ऊस आहे का नाही? या खोडवा ऊसामध्ये तुम्ही कानी कधीपासून दिसायला चालू झाली होती ह्या खोडव्यात? लहान होता, दोन कांड्यावर. कधी गेला होता बरं ही ऊस? हे दिवाळीला नोव्हेंबर महिन्यामध्ये गेलता. तर नोव्हेंबर मध्ये गेल्याच्या नंतर समजा उगवून आला तर कधीपासून कानी दिसायला चालू झाली? 2 महिन्यापर्यंत. 2 महिन्यापर्यंत एवढा झाला. ओके. नंतर 2 कांड्यापर्यंत बी कानी काढलीच आम्ही. म्हणजे तवापासून तुम्ही काढायला चालू केली. तर ती कशी काढली तरी सांगा जरा. ती उपटून म्हणजे बेट? नाही बेट म्हणजे हा आता ही जी आहे ऊस समजा नुसतं त्याला हासाडी काढून तेवढंच काढायचं का? उपसूनच निघत होतं. उपसून म्हणजे हा. आणि खालचा त्याचा जे खालचा जारवा ही गड्डा बिड्डा पूर्णच निघत होता. आणि गड्डा निघत होता. मातीचा गड्डा बी निघत ओढूनच काढायचा असा. ऊस लावताना आम्ही पुरलेला आहे बर पायानं दाबलेला नाही. ओके. मग ती गड्डा निघत होता. तर मग ते काढून काय करत होता तुम्ही काढल्यास? गाईला टाकायचा, कट करायचं ते त्यानं, बाकीचं कुट्टी करून टाकायची मशीन. आणि ती काळी जी आहे ती मात्र शेतात पडू द्यायची नाही, पावडर फेकून द्यायचं. ओके. तर त्याचा काय परिपाक आहे? इतर लोकांची जी काही कम्पॅरेटिव्ह आपण बघतोय की सगळे प्लॉट जे आहे ते जास्त नुकसान झालेलं दिसतंय, त्या मानानं तुम्ही सतत काढल्यामुळे काही फायदा झालाय का? हा, 100%. काय फायदा झालाय? काढल्यामुळे डबल कानी नाही आली, ती वाढली नाही ना कानी? नाही. हा. तर शेतकरी बांधवांनो, हे अत्यंत महत्वाचं कारण आहे. आपण जे काही सांगतो ना की बाबा कानीचे बाधित बेट काढा, तर ह्या शेतकरी महोदयांनी किती महिने काढत होता बरं हे तुम्ही? आतापर्यंत काढले. आतापर्यंत काढले होते का? चालूच होते आतापर्यंत. जून महिना आहे आता. 10-15 दिवस झाला आम्ही बंद केलंय मध्ये जायचं आता. ओके. त्याच्या अगोदर 15 दिवस लगातार मध्ये होतो, प्रत्येक सरीला फिरत होतो. येस. तर शेतकरी बांधवांनो, हे अत्यंत महत्वाचं कारण आहे की बाधित बेट जर काढत राहिलात आपण तर निश्चित आपण ह्या रोगाचं व्यवस्थापन करू शकतो. आणि ह्याच्यामुळे जे आहे ते आपलं जे आहे ते होणारं नुकसान, आता बघा मी उंचून दाखवतोय तर अक्षरशः म्हणजे आणखीन एक उंचावून थोडंसं मी जाऊन दाखवतो की हे जे काही या ठिकाणी जे काही आता बघा लगेच आपल्याला कानीच आणखीन जर असती तर हे सगळं असे थळगे पडल्यासारखे किंवा असं इथून तिथून पूर्ण असं टेबल टॉप आपल्याला हे दिसलं नसतं, किंवा कानीचे बेट आणखीन सुद्धा आपल्याला त्याच्या सुरळ्या ज्या आहेत त्या अशा आलेल्या चापकासारख्या दिसल्या असत्या. मात्र ह्यांनी हे सतत उपटत राहिले आणि त्याचा फायदा जो आहे तो या ठिकाणी त्यांना दिसतोय. तर निश्चित शेतकरी बांधवांनो, आपण कानीकडे दुर्लक्ष करू नका. असे जे काही बाधित बेट आहेत जसं ह्या शेतकरी महोदयांनी केलं तसं नियोजन आपण करा आणि बाधित बेट जे आहे ते काढून जाळून नष्ट करा. ते शेतामध्ये ठेवू नका.